महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून या महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा तिचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम मुंबई वांद्रे या ठिकाणी 4 दिवस ही शिखर परिषद चालू आहे। या शिखर परिषदेला जगभरातून अनेक सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील लोक आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथला मीडिया, इथली प्रसारमाध्यमं, इथलं जाहिरात आणि इतर जे काही विषय आहेत या अनुषंगाने सांगोपांग चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। त्याचाच एक भाग म्हणून या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आज रविवार दिनांक 4 मे 2025 दरम्यान एकाच वेळेला हा कार्यक्रम अर्थात ध्वनी चित्ररंजन हा कार्यक्रम साकार होत आहे, सादर होत आहे। आणि म्हणून आज आपल्या चिपळूण नगरीमध्ये देखील महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक संचालनाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आपण करत आहोत। या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण नेमकी ही संकल्पना काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत। त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या मंचावर सादर होणार आहेत। यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ काय आहे हे आपल्याला कळेल। त्याचबरोबर अनेक महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोकनृत्य, लोकगीतं, नाट्यगीतं अशा स्वरूपाचे कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी सादर करणार आहोत। आणि म्हणून आपण लगेचच या कार्यक्रमाच्या शुभारंभाकडे वळूया। मी विनंती करतो सन्माननीय बापू काणे साहेबांना की आपण मंचावरती यायचं आहे। आज कार्यक्रम आपण सादर करत असताना आपल्याला लाभलेली उपस्थितीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। आपण कार्यक्रमाची सुरुवात लगेचच करूया। नेमकं हे वेव्ज काय आहे? वेव्ज हे नावच खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। अनेक प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये मनोरंजन आणि त्याच्यातून जपली जाणारी सांस्कृतिक परंपरा ही फार महत्त्वाची आहे। आणि त्याच अनुषंगाने वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अशा नावाचं हे एक कार्यक्रम आपल्या अवघ्या महाराष्ट्रावर साजरा होत आहे। आणि म्हणून आपण लगेचच या कार्यक्रमाची सुरुवात करूया। उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय बापू काणे साहेब आहेत, सन्माननीय राजेश सर आहेत, सन्माननीय योगेशजी भांडागळे सर आहेत। यांच्या उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रम करूया। आपल्या परंपरेला लाभलेले आहेत आणि चिपळूणच्या सांस्कृतिक चळवळीतील एक केंद्रबिंदू बनलेलं असं नाव। चेहऱ्यावरती निरागसता जरी असली तरी त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक रंग आहेत, अनेक ढंग आहेत, अनेक तरंग आहेत। असे आमचे परममित्र पत्रकार, एक कलावंत आदरणीय योगेश भांडागळे सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। सन्माननीय अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबवत असतं, ज्याच्यातून इथली परंपरा जी आहे, इथली संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी आणि अत्यंत चांगला हेतू या मागे आहे। आणि म्हणून आजचा कार्यक्रमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। इथले जे कलावंत आहेत त्या कलावंतांनी जी कला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रवाहित करत असतात, त्याच्यातून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा जागर होत असतो। आणि म्हणून ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या या महाराष्ट्रामध्ये चालू होती त्यामध्ये अनेक लोकांनी हौतात्म्य पत्करलं, अनेक शाहिरांनी आपल्या डफावरून मनोरंजन केलं, प्रबोधन केलं आणि लोकांना खऱ्या अर्थानं जागृती निर्माण केली। आणि त्याचंच एक फलित म्हणून आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय। 1 मे 1960 साली आपलं महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून आपण उदयास आलो आणि एक महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण झाली। आणि त्यावेळेला अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेखांपासून अनेकांनी आपल्या डफाच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं। आणि आज आपण इतके वर्ष 1 मे हा आपला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजचा हा दिवस आपण साजरा करतात। लगेचच आपण वेव्ज याच्या पाठिंबाची संकल्पना काय आहे आणि आज मुंबईमध्ये वेव्ज हा जो काय शिखर परिषद चालू आहे, जगातून हजारो लोक येत आहेत, या उपक्रमाचं कौतुक करत आहेत। या उपक्रमातून एक नवनवीन घोडे आपल्या गोष्टी आपल्यासमोर येत आहेत आणि नेमकी महाराष्ट्राची संस्कृती कशी जगभरात पसरलेली आहे हे देखील त्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे। आणि म्हणून मोदीजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं एक ऑडिओ क्लिप आपल्याकडं, व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे, ते आपण या ठिकाणी प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहणार आहोत। आणि त्यानंतर आहे महाराष्ट्राला चित्रपट, नाटक आणि मनोरंजनाची राजधानी समजले जाते। 1912चा दादासाहेब तोरणे यांचा श्री पुंडलिक चित्रपट असो की दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला 1913 मधील खऱ्या अर्थाने पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र असो, या चित्रपटांनी भारतीय मनोरंजन क्षेत्रात मुहूर्तमेढ रोवली आहे। चित्रपट, नाटक, लोककला, शास्त्रीय संगीत अशा प्रयोगात्मक आणि दृश्यात्मक कलांमधून
भारताचे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव विविध माध्यमातून समोर येत असते. मनोरंजन आणि जाहिरात हे एक मोठे सेवा क्षेत्र म्हणून अर्थविश्वात पुढे येत आहे. जागतिक बाजारपेठेत नवीन तंत्रज्ञान, मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्राचा वाटा जास्त प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. नवीन आशयांची निर्मिती करणे, नवनवीन संकल्पना आणणे यावर अनेक देश काम करत आहेत. ही अर्थव्यवस्था आगामी काळातील अतिशय महत्त्वाची अर्थव्यवस्था राहणार आहे. या क्षेत्राचं महत्त्व लक्षात घेऊनच मुंबईमध्ये प्रथमच ध्वनी, चित्र आणि मनोरंजन विषयक शिखर बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 1 मे रोजी देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केले. माननीय नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले, साथियों, वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट यानी वेव्स के रूप में भारत एक ऐसा प्लेटफॉर्म बनाने जा रहा है जिसमें दुनिया के एंटरटेनमेंट लैंडस्केप पर उसको बदलने की क्षमता होगी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या शिखर बैठकीबाबत बोलताना म्हणतात, Waves, the World Audio-Visual Entertainment Summit proudly declares that India is prepared to lead the world as a creative superpower. उद्योग विभाग आणि शासनाच्या विविध विभागाच्या सोबतीने माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग या बैठकीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. जागतिक स्तरावरील नवीन तंत्रज्ञान, मनोरंजन, जाहिरात, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामधील घडामोडींची माहितीही या बैठकीमधून मिळेल. या बैठकीचा एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार यामध्ये आपली कला सादर करणार आहेत. तसेच महाराष्ट्राची लोकसंस्कृती या विषयावरही सादरीकरण होणार आहे. या शिखर बैठकीच्या माध्यमातून भारतासाठी जागतिक व्यापारातील अनेक कवाडे खुली होणार आहेत. या निमित्ताने जागतिक अर्थव्यवस्थेच्या व्यासपीठावर भारताचा मोठा प्रभाव राहणार आहे, यात कसलीही शंका नाही. भारतामधील तंत्रज्ञांना, व्यावसायिकांना आणि कलाकारांना या बैठकीचा मोठा फायदा होणार आहे. एकूणच भारतातील मनोरंजन क्षेत्रामधील आमूलाग्र बदलासाठी ही शिखर परिषद फायदेशीर ठरणार आहे. वेव्स 2025. मनोरंजन, जाहिरात क्षेत्र आणि त्याच्यातून केले जाणारी जनजागृती, प्रबोधन आणि सामाजिक विकास हा हेतू समोर ठेवून आपण हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लगेचच आपण खरं तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आपण अनेक पुस्तकांच्या, साहित्याच्या माध्यमातून वाचलेलं आहे. अनेक वक्त्यांच्या माध्यमातून आपण ही सगळी चळवळ अनुभवलेली आहे. काय तो काळ असेल ज्यावेळेला आपल्या इथल्या लोकांनी त्यासाठी संघर्ष केला असेल आणि त्याच्यातून एक महाराष्ट्र निर्माण झाला आणि ज्या संयुक्त या स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी वावरतो आहोत. या महाराष्ट्राची संस्कृतीने परंपरा आपण जपत आहोत. आपलं शरीर जे, आपलं पिंड जे आहे ते त्याच्यावरतीच पोचलं गेलेलं आहे. म्हणून ज्याला आपल्या मातीचा अभिमान होतो, इथली अस्मिता आपल्या मनामध्ये जागरूक असते. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेचं थोडक्यात वर्णन करणारं एक पोवाडा, एक शाहिरी आपल्यासमोर सादर होणार आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या डफातून जे काय लोकांमध्ये एक रक्त सळसवलं, त्यांच्या लेखणीतून जे साकार झालेले शब्द होते ते शब्द लोकांच्या धामण्यातून प्रवाहित झाले आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण झालं. त्यातून घडली ते क्रांती आणि क्रांतीच्या जोरावरती हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला. आणि म्हणून त्या शाहिरांना विनम्र अभिवादन करत असताना, त्यांच्या विचारांना आदरांजली देत असताना आपण या ठिकाणी खरं तर एक जबरदस्त पोवाडा सादर करत आहोत. आपल्यासमोर सादर करतायत संयुक्त महाराष्ट्राचं वर्णन करणारा एक पोवाडा, एक अर्थात अण्णाभाऊ साठे लिखित एक जबरदस्त असं भूमी संतांची, महाराष्ट्र भूमी संतांची, बुद्धिवंतांची, गुणीवंतांची, गुणीवंतांची, गुणीवंतांची. कित्येकाने देऊन आपले प्राण, कित्येकाने देऊन आपले प्राण, कित्येक देऊन आपले
शान वाढली या भूमीची शान वाढविली या भूमीची शान वाढवी या भूमीची शान शाहीर गातो त्यांचे गुणगान शाहीर गातो त्यांचे गुणगान जी जी शाहीर गातो त्यांचे गुणगान जी 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 हा अधीनमून साधू संतान अधीनमून साधू संतान बुद्धिवंतान गुणीवंतान गुणीवंतान सन थोरांचा ठेवून मान सान थोरांचा ठेवून मान सन थोरांचा ठेवून मान सान थोरांचा ठेवून मान ऐका पोवाडा देऊन गान जी ऐका पोवाडा देऊन कान जी जी ऐका पोवाडा देऊन कान जी 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 हा जय जयकार महाराजाचा हे जय जयकार महाराष्ट्राचा शूरशूबाचा शंभूराजांचा शंभूराजांचा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानाचा मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानात जी 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 मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानात जी 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 हा खऱ्या अर्थानं शाहिरी छत्रपतींच्या काळात शाहिरी दिमाखानं डोलत होती पुढं याच शाहिरीचा वारसा शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या अंगामध्ये चैतन्याचे धुमारे पेटवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या वेळेला उभी राहिली त्याच वेळेला तत्कालीन राजकारण्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी घातल्याचा घाट घातलेला होता आणि म्हणून जर त्यावेळेला हा मुंबई जर महाराष्ट्रापासून जर वेगळी केली गेली तर महाराष्ट्राची अवस्था कशी होईल याचं यथार्थ वर्णन अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे त्यावेळेस असणारा गिरणी कामगार हा गिरणी कामगार ज्या वेळेला मुंबईवरून गावाला यायचा काही दिवस इथं वास्तव्य केल्यानंतर ज्या वेळेला परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर आपल्या पत्नीला या गावाला ठेवून तो ज्या वेळेला जायला निघायचा त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जी घालमेल व्हायची त्याच्या पत्नीच्या मनामध्ये जी घालमेल व्हायची आणि त्याचं चित्रण अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे म्हणजे जर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी केली गेली तर महाराष्ट्र हा तो पती आहे आणि मुंबई ही त्याची पत्नी आहे जर त्या दोघांना एकमेकापासून जर वेगळं केलं तर त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारची काहिली निर्माण होईल आणि ही लावणी म्हणजे एक समरगीत होऊन गेलेलं होतं आणि त्यावेळेला त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माणसाच्या धमण्यांमधलं रक्त व्हायला त्यांच्यामध्ये चैतन्याचं स्फुलिंग पेटवण्याचं काम या लावणीने केलेलं होतं आणि ते एक समरगीत बनून राहिलेलं होतं तेच आपण समोर सादर करतो माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली हे होती बांधा रंग गवळा कोरचंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीताची माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतीज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी लावण्याची रेखीव भोवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिराची काठी आंध्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण हिच्या गुणांची ककड मी गायली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गावावर राहिली तिच्या जीवाची होती अकायली अहो या गर्मीने ताटातूट केली आम्हा दोघांची
झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधावन झाली भाकर तुकड्याची, घालवीत निघाली महिना माझी चांदणी शिखराची, गावंतरीला येताच कळी कोमेती तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची दागण्यानं मढवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, आणि सात कोल्हापुरी वज्रटिका काळ्यात माळ पुतळ्याची, हे कानात गोखर पायात मासुळ्या, हे कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात तिळाने नाकात नथ सर्जाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवरती दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची, महिना खचले मानात, महिना खचली मनात, इहो रुसली डोळ्यात, नाही हसली गाला, हात उंच उभी राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. अहो या गर्दी मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भर पडली होती माझी एकाची, मड्यावरती पडावी मुठभर माती, तशीच गत झाली होती आमची, अहो ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची हडसणच्या गाडीची, आणि जॉर्जेटच्या नायलांच्या तल्लम साडीची, बुटाच्या जोडीची पुस्तकाच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदाशीत भलती चोरांची, आत आईत खाऊंची शिरदोरांची हरामखोरांची, पोटासाठी कास धरली होती मी कामाची, पाण्यानं भरलं की समज वण मला एका छत्रीची, त्याच वेळी चळवळ उसळली संयुक्त महाराष्ट्राची, बेळगाव कारवार गोव्याच्या एक भाषिक राज्याची, चकाकली संगीत अन्यायाची, आणि फौज उठली बिनीवरची कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी खेळ, वैर करण्या नामसे, गोळी दमदमची छातीवर सायली, माझी जीवाची होती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. म्हणे अण्णा भाऊ साठे घरे बुडाली गर्वांची, मी तुपणाची जबरीची तस्कराची, ही कुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकड्यात राजारावणाचं लंका जळाली त्याची, तीच गत झाली होती या कलियुगामध्ये मोरारजी देसाई आणि साखा पाटलाची, अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या जाडाईची, गोळी दमदमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, 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 माझ्या जीवाची होती अकायली. धन्यवाद. जोरदार केली. काय ती तळमळ होती ज्यावेळेला मुंबई आपल्यापासून वेगळी होती, त्यावेळेला एखादी प्रियशी आपल्यापासून दूर जावी, तिचा विरह आपल्याला असह्य व्हावा, या भावना या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी लिहिल्या. आपल्या प्रियशीची उपमा त्यांनी महाराष्ट्राला, मुंबईला दिली, आणि त्याच्यातून साकार झालेली ही लावणी अर्थातच आज महाराष्ट्राच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आपल्याला आठवण करून देते. अतिशय जबरदस्त बहारदार अशा पद्धतीनं सादरीकरण शाहीर प्रदीप मोहिते आणि कंपनीने केलेलं आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. खरं तर हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सर्वांगानं फार महत्त्वाचा आहे. यात विविध अंग आहेत, विविध रंग आहेत, विविध ढंग आहेत, आणि याच्यातूनच आपल्याला अनेक गोष्टी ज्ञात होणार आहेत. नेमकी व्यवस ही संकल्पना काय आहे, तर तुम्हाला सांगितले की महाराष्ट्राच्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण करण्याच्या दृष्टीनं 1 मे महाराष्ट्र दिन आपण साजरा केला. त्यानंतर अनेक उपक्रम या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अर्थात सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब, सन्मान्य आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, या सर्वांच्या
संकल्पनेतून त्यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व उपक्रम चालू आहे आणि त्यातील एक टप्पा म्हणून आपण एक चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्रासाठी आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे. आपल्यासाठी काही तज्ज्ञ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आपण हे चर्चासत्र सुरू करणार आहोत. मी विनंती करेन सर्वप्रथम बापू काणे यांना की आपण मंचावरती या. सन्मान्य गुलाबराव राजे सर आपण देखील मंचावरती यायचं आहे आणि सन्मान्य योगेजी भांडागळे आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपण लगेच चित्र पाहायला मिळतं आहे. मात्र चिपळूणमध्ये आपल्या या भूमीमध्ये असा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवला जावा हे देखील फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून या नगरीचे माजी नगराध्यक्ष राहिलेले सन्मान्य बापू काणे साहेब यांना मी विनंती करेन की या निमित्तानं आपण 2 मिनटं या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. आदरणीय बापू काणे साहेब. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व कलाकार मंडळी आणि आपण सर्व चिपळूणकर मंडळी, गेले 4 दिवस मुंबईमध्ये आपण बघतो आहे की हा जो वेव्हचा कार्यक्रम आहे हा अतिशय रंगतदार चालू आहे. अनेक कलाकार दृकश्राव्य माध्यमातून म्हणा, तिथे प्रत्यक्ष म्हणा, तिथे येऊन आपली हजेरी लावत आहेत आणि त्यांच्या मुलाखती आपण बघतो आहे. आपण आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, टी व्ही घरामध्ये आहे. रात्रीच्या वेळात आपण ते बघतो. मीही काल रात्री सगळं तो कार्यक्रम बघत होतो. त्यातलाच एक भाग म्हणून आज चिपळूणमध्ये इथे कार्यक्रम चालू आहे. महिन्यापूर्वी मला वाटतं चिपळूणमध्ये आणखी कार्यक्रम झाला होता, नमन महोत्सव झाला होता. तो सुद्धा आशिष शेलार जे आपले मंत्री आहेत, सांस्कृतिक मंत्री, त्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम चिपळूणमध्ये संपन्न झाला. आज हा कार्यक्रम त्यांच्याच आधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी होतो आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम करताना त्या भागातली संस्कृती असेल, त्या भागातले इतिहास असेल, भौगोलिक परिस्थिती असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, व्यापार असेल किंवा औद्योगिक असेल, निसर्गसंपन्नता असेल, या सगळ्या विषयामधून वेगवेगळ्या प्रकारे ही जी सगळी माहिती आहे ही माहिती संपूर्ण जगाच्या नकाशावरती यावी ह्याकरता हा कार्यक्रम आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री दादा असतील किंवा एकनाथजी असतील किंवा त्यांचं सगळं मंत्रिमंडळ असेल, अधिकारी वर्ग असेल, बाकी सगळे राजकीय नेते असतील, अनेक लोक होते आणि त्याच्या उपस्थित हा कार्यक्रम मुंबईत सुरू आहे. आज चिपळूणमध्ये ह्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे. ठीक आहे, सध्या मे महिना आहे, अचानक कार्यक्रम ठरलेला आहे, परंतु ज्या स्मारकामध्ये आपण कार्यक्रम करतो आहे हे फार महत्त्वाचं स्थान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्मारक आहे. या स्मारकामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. मला वाटतं एक नमन महोत्सव आणि हा दुसरा कार्यक्रम हा होतो आहे आणि नमन महोत्सव अर्थात इंदिरा गांधी हॉलमध्ये झाला होता, हा इथेच होतो आहे. परंतु मी एक तुम्हाला शाहीद भाई विनंती करेन की असं जेव्हा कार्यक्रम ठरवतो, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आजचा हा वेव्ज अंतर्गत कार्यक्रम होतो आहे. खरं तर मुंबईत वांद्रे येथे आंतरराष्ट्रीय वेव्ज परिषद गेले 4 दिवस सुरू आहे. 1 ते 4 मे अशा कालावधीत ती होते. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या कार्यक्रमाचं शिखर परिषदेचं उद्घाटन केलं होतं आणि गेले 4 दिवस मुंबईमध्ये खूप मोठ्या उत्साहात आणि खूप मोठा माहोल करीत ही शिखर परिषद या ठिकाणी होते. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील मनोरंजन असेल किंवा कलाकार मंडळी असतील, ही संपूर्ण देशभरातून आज मुंबईकडे आले आहेत आणि या वेव्ज परिषदेच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे आहेत तिथपर्यंत ही संकल्पना पोहोचावी यासाठी आपले सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार असतील किंवा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी ही 36 जिल्ह्यामध्ये ही संकल्पना राबवली आणि आज काही ठिकाणी सकाळी झालं असेल, काही ठिकाणी दुपारी कार्यक्रम असेल. आज चिपळूणमध्ये हा संध्याकाळी कार्यक्रम होतो आहे आणि मला विशेष आनंद वाटतो एक पत्रकार म्हणून ह्या चर्चासत्रात सहभागी होताना, एक कलाकार म्हणूनसुद्धा ह्या सगळ्या इथल्या मंडळींच्या कला पाहताना मला फार आनंद होतो आहे. विषय आहे जाहिरात आणि मनोरंजन क्षेत्रातील भारताचं स्थान. आपण जाहिरात आणि मनोरंजन या क्षेत्राकडे आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या असं लक्षात येईल की सध्याच्या काळात एंटरटेनमेंट असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असेल, ह्या दोन्ही क्षेत्राला व्यावसायिक पातळीवर खूप मोठं स्थान मिळालेलं आहे. केवळ व्यावसायिक पातळीवर स्थान मिळालं आहे तर ते केवळ स्थानिक भागापुरतंच मर्यादित नाही तर जागतिक पातळीवर याला मोठं स्थान आहे. आपण जर आपल्या मनोरंजनाचाच विचार केला तर भारत या क्षेत्रात कुठेही मागे नाही आहे, खूप पुढे आहे. अगदी आपल्या महाराष्ट्रातले नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमधले दादासाहेब फाळके असतील तर त्यांनी 1813मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात हा माणूस परदेशात जातो
तिथलं तंत्रज्ञान अवगत करतो, जे मिळेल ते घेऊन येतो, इथे येऊन काहीतरी करतो आणि राजा हरिश्चंद्रसारखा पहिला बोलपट नव्हता की फक्त चित्रच दिसत होती, असा एक चित्रपट दादासाहेब फाळकेंसारखा माणूस करतो, ही काही छोटी गोष्ट नाही आहे, फार अवघड गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा बघितला असेल, मराठी सिनेमा, तर त्याच्यामध्ये तुमच्या सहजपणे लक्षात येईल की दादासाहेब फाळकेंनी या क्षेत्रात आपण त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे किंवा मराठी चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतो, तर त्यांनी किती खस्ता काढल्या ते तंत्रज्ञान मिळवण्यासाठी, आपल्या भारतात ते आणण्यासाठी. आणि तिथून जी एक मूकपटांची आणि बोलपटांची जी परंपरा सुरू झाली ती अगदी आपल्या श्वास चित्रपटापर्यंत, ऑस्करला जाईपर्यंतची ती आज तगायत सुरू आहे. महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान या मनोरंजन क्षेत्रात आहे. अगदी आचार्य अत्रेंचा श्यामची आई हा चित्रपट असेल तर त्यानेही सुवर्णकमळ मिळवलेलं आहे. असं आचार्य अत्रे असतील किंवा पु ल देशपांडे असतील किंवा दादासाहेब फाळके असतील, अशा कितीतरी लोकांचं या क्षेत्रात मोठं योगदान आहे. आता आपण जर म्हटलं की आपल्याकडे भारताकडे काय आहे जाहिरात आणि मनोरंजन क्षेत्रात, मनोरंजन क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याकडं मनोरंजनासाठी जो शाहीदभाई डाटा आहे तो आपल्याकडे प्रचंड आहे. तुम्ही महाभारत बघितलं किंवा अगदी रामायण बघितलं तर ही खूप मोठी काय म्हणतात त्याला कथानकं आहेत किंवा खूप मोठं नाटकाचं एक बीज किंवा कथासूत्र आपल्याला त्यातून मिळू शकेल. आपली जी मौखिक परंपरा आहे भारतीय संस्कृतीची, त्या परंपरेतनं अनेक दंतकथा आल्या आहेत. अगदी सत्यनारायणाची कथा जरी तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा कथानक आहे. म्हणजे आपल्याला जे मटेरियल हवं या क्षेत्रामध्ये करण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात आपल्याकडं आहे. कथानकं असतील किंवा मोठमोठे ग्रंथ असतील, तर ते कुठेतरी आत्ताची जी पिढी आहे, ही वेव परिषद घेण्यामागचा सरकारचा उद्देश काय आहे, तर कुठेतरी आता AIचं तंत्रज्ञान असेल किंवा डिजिटल माध्यमं असतील, ती आता या क्षेत्रात पुढे येत आहेत आणि यामध्ये आपला भारतही कमी नाही आहे हे दाखवणं आणि या क्षेत्रात आपल्या भारतातली जी नवी पिढी आहे ती या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे यावी आणि ऑडिओ व्हिज्युअल्स असेल किंवा एंटरटेनमेंट असेल तर या क्षेत्रात पुढे येऊन त्यांनी काहीतरी वेगळं करावं, हा या शिखर परिषदेमागचा उद्देश आहे. माझ्याकडे शाहीदभाई ती जी वेव परिषद जी 4 दिवस झाली त्याच्यामधली जी चर्चासत्र आहेत, कार्यक्रम तर आपण करतोय तसे तिकडेही झाले, चर्चासत्रही झाले, त्यात फराह खान असेल, आमिर खान काल बोलले आहेत, तर ह्या सगळ्यांची जी चर्चासत्रातली जी व्याख्यानं आहेत किंवा ते जे बोलले आहेत त्यांचं मनोगत आहे ते कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण त्या लिंक्स माझ्याकडे आल्या आहेत गव्हर्नमेंटकडून, त्या आपण इतरांना पाठवूया. तर अशा पद्धतीनं मनोरंजन क्षेत्रात आपण खूप पुढे आहोत आणि आताही आपली नवीन पिढी ही AIचं तंत्रज्ञान असेल किंवा अन्य डिजिटल क्षेत्र असेल ह्या क्षेत्रात खूप पुढे आहे. द एलिफंट विस्पर नावाची एक शॉर्ट फिल्म जी आपल्या भारतातल्या तामिळनाडूमधलं एक कुटुंब आहे, तर तो तिथे वाघांसाठीचं राखीव क्षेत्र आहे आणि तिथे जे हत्ती असतात त्यांचे सातत्यानं त्या वाघांबरोबर संघर्ष होतो आणि त्यातून ते जखमी होतात. तर ही दोघं नवरा बायको तमिळनाडूतली, तर ती त्या हत्तींना जवळ करते, त्यांचं संगोपन करते, त्यांच्या जखमा बरं करण्यासाठी काम करते, त्यांची शुश्रूषा करते आणि त्याला भारत सरकारने पद्मश्रीसुद्धा दिला आहे त्या दाम्पत्याला. तर त्याच्यावर एक इंग्रजीत शॉर्ट फिल्म केली गेली आणि ती शॉर्ट फिल्म ऑस्करला गेली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या भारतातली पहिली शॉर्ट फिल्म ही ऑस्करला गेली आणि ऑस्करचं पारितोषिक घेऊन आली. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडं ताकद किती आहे, पोटेन्शियल किती आहे भारतामध्ये. तसंच जाहिरात क्षेत्राचं आहे. जाहिरात क्षेत्रात तुमचं जे आहे, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दाखवल्याशिवाय, चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर प्रेझेंट केल्याशिवाय तुमची कुठलीही गोष्ट खपली जाणार नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शिखर परिषद ही महाराष्ट्रातच का आयोजित केली असेल किंवा मुंबईतच का केली असेल, तर महाराष्ट्राची जी लोकधारा असेल, महाराष्ट्रातल्या लोककला असतील, महाराष्ट्रातली संस्कृती असतील, इथलं सगळं वैभव असेल, तर ही जी जगभरातली जी मंडळी त्या क्षेत्रातली आलेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि आमचा मनोरंजनाचा वारसा असेल, लोककलेचा असेल, कलेचा असेल किंवा अन्य नाटक सिनेमा या क्षेत्रातला असेल, तर तो किती मोठा आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं, हाच खऱ्या अर्थानं त्यांचा हेतू असावा. आपण अगदी सिनेमाचं बघितलं तर आपण एक साऊथची जरी इंडस्ट्री बघितली तर कितीतरी कमाल हॉलिवूडच्या दर्जाचे चित्रपट एक प्रादेशिक
भागातली केरळ असेल किंवा कर्नाटक वगैरे त्या भागातली जी मंडळी आहेत, कलाकार मंडळी आहेत, ती हॉलिवूडच्या दर्जाचे चित्रपट तयार करतात. एवढी ताकद भारताची आज मनोरंजन असेल, ऑडिओ असेल किंवा व्हिज्युअल असेल, ह्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ताकद आहे. जाहिरात क्षेत्रात मी मगाशी म्हणलं तसं की आपल्याकडे सगळं आहे. आपल्याकडं मौखिक परंपरेतनं आलेलं साहित्य आहे, नंतरचं लिखित असेल, रामायण असेल, महाभारत असेल, आणखी अजून खूप काही आहे. तर ते लोकांपर्यंत कुठेतरी पोचलं पाहिजे. कला, क्रीडा, साहित्य अशा क्षेत्रातच सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे आहे. तर तो पोचेल कसा? तर त्याच्यासाठी ही वेव्ज, नवीन जे तंत्रज्ञान आहे, ऑडिओ व्हिज्युअल्स आणि एंटरटेनमेंट, ती जी शॉर्ट फिल्म मी मगाशी म्हणली द एलिफंट विस्पर, त्याच्यामध्ये एकही संवाद नाही आहे. फक्त त्या हत्तींचं आणि ह्या दोन नवरा बायकोंचं संबंध, नातेसंबंध कसे आहेत हे दाखवणारी ती 16 ते 17 मिनटाची शॉर्ट फिल्म आहे. सगळ्यांनी बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे सब्जेक्ट पण आहे आणि ते करणारी, त्या ताकदीनं ऑस्करपर्यंत पोहोचवणारी ती माणसं आणि ते तंत्रज्ञान पण आपल्याकडे आहे. AI तंत्रज्ञान असेल किंवा नवीन मोबाईल टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यामध्ये आपली नवी पिढी आहेच. व्यूज परिषद आत्ता होते, पण त्याच्या आधीच पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून AI असेल किंवा आणखी काही ॲप्स असतील जी एंटरटेनमेंट क्षेत्रातील असतील, ती तयार करण्याचं काम त्याने आधीपासूनच सुरू केलं आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल्स आणि एंटरटेनमेंट या क्षेत्रात आपण बघितलं तर आपल्याला एक समृद्ध वारसा आहे, एक ऐतिहासिक वारसा आपल्या भारताला आहे आणि आपला इतिहास चांगला आहेच. त्याचबरोबर टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपली आत्ताची नवी पिढी कमी नाही आहे. त्यामुळं तीही या क्षेत्रात पुढे येईल आणि खरंच भारत येत्या काही दिवसात दृश्य आणि ऑडिओ आणि म्हणजे दृकश्राव्य आणि मनोरंजन या क्षेत्रात खरंच जागतिक महासत्ता असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या वेव्ज शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात 36 जिल्ह्यात हा उपक्रम राबवला, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि स्थानिक आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. या क्षेत्रात आपलं काय स्थान आहे, महाराष्ट्रामध्ये काय स्थान आहे, तरुण पिढी याकडे कसे बघते आणि नवनवीन तंत्रज्ञान जे येत आहे ते आपण कसं अवगत करणं आवश्यक आहे, त्याच्या माध्यमातून आपण कसं गतिमान व्हायला हवं हे आपण अत्यंत मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. मुंबईमध्ये चालू असणाऱ्या या व्यूज परिषदेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, कोणकोणते तंत्रज्ञ या ठिकाणी येत आहेत आणि नवनवीन संकल्पना मांडत आहेत हे देखील आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आपले मनपूर्वक आभार. यानंतर महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यावरती फार चांगला प्रकाश योगीजींनी टाकलेला आहे. आपण थोडंसं जर पाठीमागे गेलो तर नेमकी संकल्पना महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची का आली हे आपल्याला समजेल. अगदी बापू असतील, बापूंच्या लहानपणी बापूंना आता जे पाहायला मिळतं आहे याच्यापेक्षा कितीतरी प्रिमिटिव्ह आपण म्हणू या गोष्टी ऑडिओच्या पाहायला मिळत होत्या. एखादी माहिती जर आपल्यापर्यंत यायची असेल तर ती रेडिओच्या माध्यमातून येत होती. रेडिओ निघून गेले, कुठल्या तरी गावामध्ये एखादा रेडिओ असायचा आणि सगळी गाव त्या हॉलमध्ये किंवा त्या वरांड्यामध्ये रेडिओच्या बातम्या किंवा इतर गाणी ऐकण्यासाठी जमा व्हायचे. काही काळ तो निघून गेल्यानंतर टी व्हीचा जमाना आला, थिएटर्स आले. पूर्वी कणात लावलेले असे चलचित्रपट तेव्हा फक्त दाखवले जायचे आणि तो जमाना निघून गेल्यानंतर मग बोलपटांचा जमाना आला. बोलपट ही कणातातून आतमध्ये इमारतीमध्ये शिरले आणि चित्रपटगृह निर्माण झाले आणि चित्रपटगृह सगळे खचून भरायचे. एका छोटा मोठा कुठचाही सिनेमा लागला तरी प्रत्येक कुटुंबातला माणूस त्या थिएटरमध्ये जाऊन बसायचा. असं करता करता टी व्ही देखील हळूहळू आता कमी होत आहेत, कारण पुढचं जे युग आलं ते डिजिटल युग आलं आणि डिजिटल युगामध्ये ह्या पाठीमागच्या गोष्टी FM असेल म्हणजे रेडिओ असेल किंवा टी व्ही असेल हे हळूहळू पाठीमागं पडत गेलं आणि इतकं झपाट्यानं सगळं बदललं, त्यामुळं डिजिटल दुनिया आली. मित्रांनो, मगाशी बापू जेव्हा बोलत होते की 10वी 11वी 12वी झाली मुलं, 6वी 7वी झाली, 7वी झाली की शिक्षकाच्या नोकऱ्या मिळायच्या, 12वी झाली तरी बँकामध्ये कुठंतरी सर्व्हिस मिळायची. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युवक आणि युवतींना चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या आणि जसं कॉम्प्युटरायझेशन आलं तसं 100 माणसांचं काम एक कॉम्प्युटर करायला लागला
आणि नोकर भरतीवरती थोडीशी गदा आली. आता मग हे डिजिटल युग आल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीनं बदललं पाहिजे आणि आपल्या केंद्र सरकारनं महाराष्ट्र शासनानं तो विचार केला की जर हे डिजिटल युग आहे, या डिजिटल युगामध्ये आपली ताकद, भारताची ताकद जगाच्या तुलनेत अधिक पटीनं आहे आणि त्याचा वापर आपल्याला कशा पद्धतीनं करून घेता येऊ शकेल. ही जी तरुण मुलं आहेत, वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी, मग संगीताच्या क्षेत्रामध्ये असतील, जाहिरात क्षेत्रामध्ये असतील किंवा इतर सिनेमाच्या क्षेत्रामध्ये असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये इतकं प्रचंड पोटेन्शियल आहे. ते पोटेन्शियल आपण तपासून बघूया. आणि तपासता त्यांचं जाणवलं, अरे करोडो मुलामुलींना, करोडो युवकांना आपण याच्यामध्ये नोकऱ्या देऊ शकतो, इतकी मोठी ताकद याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मग हा भाग समोर आला आणि सगळ्या जगाला त्यांनी साथ घातली की या भारताची जी सांस्कृतिक राजधानी आहे, आर्थिक राजधानी मुंबई आहे, त्या राजधानीमध्ये या आणि आमचं पोटेन्शियल या मीडियामधलं आणि एंटरटेनमेंटमधलं हे तुम्ही पहा. सगळ्यात मोठं पोटेन्शियल काय हो भारतामध्ये? भारतामध्ये सगळ्यात अधिक पोटेन्शियल यामुळं आहे की भारत हा वेगवेगळ्या भाषेनं, वेगवेगळ्या संस्कृतीनं नटलेला आहे. इतर तुम्ही जर देश पाहिले तर बहुतांशी देशामध्ये तुम्हाला एकच संस्कृती, एकच भाषा पाहायला मिळेल. त्यामुळं तिथं व्हेरिएशन्स, विविधता नाही. आणि भारतामध्ये हे मुबलक प्रमाणात आहे आणि तीच भारताची खरी ताकद आहे. म्हणून कर्नाटकामध्ये असलेलं संगीत, कर्नाटकामध्ये असणाऱ्या सिनेमा, महाराष्ट्रातले सिनेमा, बंगाली सिनेमा, पंजाबी सिनेमा, हे जर तुम्ही तुलनात्मक दृष्टिकोनात पाहायला गेलात तर जाणवेल की प्रचंड मोठी ताकद इथं लपलेली आहे आणि हिचा वापर आपण जगाच्या पटलावरती कशा पद्धतीनं करू शकतो. अत्यंत योग्य वेळ केंद्र सरकारनं आपल्या आणि राज्य सरकारनं साधलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर तिकडे 4 दिवस जगातले लाखभर लोक त्या ठिकाणी येत आहेत, 10,000 कलावंत मुंबईमध्ये जमा होत आहेत आणि या मीडियावरती, एंटरटेनमेंटवरती बोलत आहेत. याचा काय फायदा होतो आहे? आज आमचं कोकणातल्या कुठल्या तरी खेडेगावातला एखादा संगीतकार इथं बसलेला असेल, हा संगीतकार क्षणार्धात जगभर पसरतोय, जगभर जातोय, जे पूर्वी कधी शक्य नव्हतं. म्हणजे ह्या डिजिटल मीडियामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की एखादा अगदी गरीब झोपडीतला राहणारा गायक हा एका रात्रीमध्ये करोडपती होऊ शकतो. इतकी मोठी ताकद या मीडियानं आपल्याला दिलेली आहे. आणि याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करून घेता येऊ शकेल? कारण भारतामध्ये हॉलिवूड हे फार मोठं आहे, अनेक वर्षाची परंपरा हॉलिवूडला आहे आणि त्या पाठोपाठ बॉलिवूड आहे. परंतु बॉलिवूड जे इंडियामधलं जे काय हे सांस्कृतिक किंवा सिनेमा क्षेत्र आहे, हे सिनेमा क्षेत्र आता हळूहळू हॉलिवूडला देखील दिग्दर्शित करायला लागलेलं आहे. लक्षात घ्या, ही मोठी देण ह्या भारताची जगाला आहे. आपण जर यूट्यूब पाहिलं, कारण यूट्यूब हा याचाच एक भाग येतो. यूट्यूबमध्ये संपूर्ण आता जागतिक पातळीवरती भारताचं स्थान कुठं आहे? यूट्यूबमध्ये भारत हा जगामध्ये 1 क्रमांकाचा देश आहे. 467 दशलक्ष एवढे युजर्स आहेत यूट्यूबचे. अमेरिकेचे 227 दशलक्ष आहेत आणि त्यानंतर मग बाकीचे खाली ब्राझील, आणखीन इतर सगळे देश आहेत. म्हणजे सगळ्यात मोठं पोटेन्शियल एंटरटेनमेंट किंवा या यूट्यूबचं हे जगाच्या पातळीवरती भारत आहे. आज जगातले सगळे देश या क्षेत्रामध्ये भारताला गुरु म्हणायला लागलेले आहेत. त्याचं कारण हे आहे इथली विविधता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भारतात ऐकणाऱ्यांची संख्या, संगीत ऐकणाऱ्यांची संख्या ही जगातल्या सगळ्या देशांची संख्या तुम्ही एकत्र केलीत तर त्याच्या अर्धी फक्त भारतामध्ये आहे. जे मोठी बाजारपेठ आहे इथं आणि या बाजारपेठेचा उपयोग परदेशी लोकांना देखील याच्यातून पैसा कमवण्यासाठी होतो आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला देखील होतो आहे. आणि म्हणून जागतिक पातळीवरती भारताचं स्थान हे यूट्यूबमध्ये जसं 1 नंबरचं आहे तसं इतर सर्व मीडिया आणखी इतर क्षेत्रामध्ये नजीकच्या भविष्यकाळामध्ये ते निश्चितपणे 1 नंबरवरती येईल याची खात्री आपण सर्वांनी बाळगूया. आणि जो केंद्र शासनानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला सर्व भारतीयांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे, त्या कार्यक्रमाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हा कार्यक्रम शाहीदभाईंनी पुढाकार घेऊन या ठिकाणी शासनाच्या वतीनं आयोजित केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. गुलाबराव राजे सरांसारखी माणसं ज्यावेळेला बोलायला उभी राहतात तेव्हा त्यांना 10-15 मिनटामध्ये आपण बांधून ठेवू शकत नाही. मात्र आपल्या हातात काही गोष्टी नसतात. मात्र तरीसुद्धा अगदी नेमकेपणानं सर तुम्ही जे बोललात आयत्या वेळेला तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्यानंतर देखील इतक्या प्रभावीपणे या सगळ्या विषयाची मांडणी केलीत म्हणून तुम्ही किती तज्ज्ञ आहात, किती हुशार आहात, किती अभ्यासू आहात हे आम्हा सर्वांनाच ज्ञात आहे. कारण गुलाबराव राजे सर नुसते प्राध्यापक नाहीत तर सामाजिक चळवळीसुद्धा असतात. मला परवा सर बापू मुद्दाम एक तुम्हाला किस्सा सांगतो. त्यांचं गाव कोल्हापूरपासून साधारणतः 25 किलोमीटर पुढे काटे भोगाव नावाचं एक गाव आहे. त्या गावचे सर सुपुत्र आहेत आणि त्या गावामध्ये जाण्याचा मला परवा 4 दिवसापूर्वी 18 तारखेला मला वाटतं मी गेलो होतो तिथे. तर तिथे मला काय दिसली तर योगेशजी बांडागळे हा माणूस तर अवलिया माणूस आहे. हा कधी कुठे त्याला टाका तो तिथे मिक्स होतो. त्यामुळे त्यांनी आजच्या या चर्चासत्रातसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं भाष्य केलेलं आहे. सर आपले आभार. त्यावर बापू आपण देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. अजून देखील थांबा. पुढचे एक अर्धा तास आपण काही गाणी या ठिकाणी सादर करणार आहोत आणि आमचे मंगेशजी पेडमकर मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश त्यामुळे आम्हाला कधीच चिंता नसते. असे सन्मान्य पेडमकर सर आपल्या मनापासून आभार. तर हे चर्चासत्र इथं संपलं असं जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार. यानंतर काळ 20व्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले. अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयांनी केले. मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले. नवतेजाने मने उजळली घडली ऐसी किमया. लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा. बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. चित्र म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूव्ही काही म्हणा. खटका भरची करमणूक वा 2 घडीचा विरंगुळा. रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची. पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची. आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेशीम नाते. आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते. जीवाशिवाशी नाळ जोडती
लावून जाती माया लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया सात समुद्रा पार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ उच्च प्रतीच्या कला गुणांचे नजराणे आम्ही देऊ रसिक जनाचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू भव्य दिव्य दृक श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे याच महाराष्ट्राच्या वाटेवरून धारकरीही गेले आणि वारकरीही गेले. दोघांच्या खांद्यावरती असणारी पताकाही भगवीच होती. पण धारकऱ्यांची लढाई होती ती स्वातंत्र्याच्या अध्यात्मासाठी आणि वारकऱ्यांची लढाई होती ती अध्यात्माच्या स्वातंत्र्यासाठी. असा हा माझा महाराष्ट्र आणि म्हणूनच या महाराष्ट्राचं हे गौरवगीत आपणासमोर सादर. महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा सिंहगर्जा तो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी रिजाच्या उन्हात शिजला विजळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिजला साठी जिजला साठी गौरवासाठी जिजला दिल्लीचेही दत्तराखीतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा
भैरवा माझ्या मार्तंड भैरवा हे जेजुरी गडावरी ठाण तुझा देवा हो घेऊन संबळ वाघ्या मुरळी करी सेवा मातंड भैरवा माझ्या मातंड भैरवा मातंड भैरवा माझ्या मातंड भैरवा भासाईचा भरतार झाला पानाईचा चाकर जाऊनिया चंदनपुराला तिची राखी तो या मेंढर हे मारून या मेंढराना जिती करतो या केला दावा हे मारून या मेंढराना जिती करतो या केला दावा मातंड भैरवा माझ्या मातंड भैरवा 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 मल्हारी 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 आई तुझ्या नावाचा गो नावाचा कपाली हाय अंगारा आई तुझे नावाचा गो नावाचा कपाली हाय अंगारा तुझा मांडीला भंडारा तुझा मांडीला भंडारा आई तुझ्या नावाचा गो नावाचा कपाली हाय अंगारा आई तुझ्या नावाचा गो नावाचा कपाली हाय अंगारा चैताच्या सणाला उत्सवाला डोंगरची माऊली गाण्यानं हसली आई माऊलीचा
बात आहे. वरचं स्वर्ग हे आमचं जगात आमच्या ख्याती हो. धरणीवरचं स्वर्ग हे आमचं जगात आमची ख्याती हो. श्वासामधुनी दरवळणारी कोकणची या माती हो. श्वासामधुनी दरवळणारी कोकणची या माती हो. आमचा कोकण जिंदाबाद, आमचा कोकण जिंदाबाद, आमचा कोकण जिंदाबाद, आमचा कोकण जिंदाबाद. धरणीवरचं स्वर्ग हे आमचं जगात आमची ख्याती हो. धरणीवरचं स्वर्ग हे आमचं जगात आमची ख्याती हो. श्वासा कोकणची या माती हो. श्वासामधुनी दरवळणारी कोकणची या माती हो. आमचा कोकण जिंदाबाद, आमचा कोकण जिंदाबाद, आमचा कोकण जिंदाबाद, आमचा कोकण जिंदाबाद.
कोकण जिंदाबाद आमचा 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 कोकण जिंदाबाद बानू तुझी दुरीला चाल ग बानू तुझी दुरीला चाल ग गडवर दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे हिरवा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग दिसे पिवळा महाल ग बानू तुझी दुरीला चाल ग बानू तुझी दुरीला चाल ग गडवर दिसे पिवळा महाल ग 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 दोन भुजेला दोन होणारी मध्ये बसले न देवा मल्हारी हो मध्ये बसले तो देवा मल्हारी या देवाच्या अंगावरती शाल ग शोभे देवाच्या अंगावरती शाल ग गडवर दिसे पिवळा महाल ग 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 खंडोबारायात खंडोबारायात यडबाई लागल मुरलीला यडबाई लागल वाघ्याला खंडोबारायात यडबा लागल मुरलीला लागल मुरलीला यडबा लागल वाघ्याला जेजुरीचा खंडेराया गराया आला भक्ताला ताराया ताराया आला भक्ताया ताराया ताराया आला भक्ताया ताराया ताराया सान थोराया बाया ग बाया लागे देवाचं गुण गाया लागलं देवाचं गुण गाया लागलं देवाचं गुण गाया सदानंदाला 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 खंडोबारायात यडबाई लागल मुरलीला यडबाई लागल वाघ्याला खंडोबारायात यडबा लागल मुरलीला यडबा लागल वाघ्याला खंडोबारायात यडबा लागल मुरलीला यडबा लागल वाघ्याला क्या बात है. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपल्यासमोर या लोकपरंपरेचे विविध अंग विविध रंग आपल्यासमोर सादर झालेले आहेत. लोकपरंपरा लोकनृत्य लोकगीतं आपल्यासमोर सादर करून आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी अतिशय रंगतदार बनवलेला आहे. आपल्या चर्चासत्रातून देखील अनेक विचार आपल्यासमोर साकार झाले आणि या कार्यक्रमासाठी अनेक लोकांनी उपस्थिती दाखवली. आदरणीय बापू काणे साहेब, आपण शेवटपर्यंत या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलात. ठरवलं आपण आपले मनापासून आभार. त्याचबरोबर आम्हाला साथ देणारे आमचे सर्वच कलावंत, आमचा कीबोर्ड मास्टर सौरभ देवरुकर, ढोलकी मास्टर संकेत नवरत, आमचा सुजय लोहार, त्याचबरोबर साऊंड मास्टर आमचा साई कदम, आमचे